अशोक सोनवणे यांनी सरपंचांना फोन केला होता। त्यामुळे सरपंचांची हत्या झाली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांना मी फोन केला। माझ्या भावाचं इथून अपहरण केलंय। त्यांनी 15 मिनिटांमध्ये तुमचा भाऊ घरी येईल असं सांगितलं होतं, पण 7 वाजता डेड बॉडी आली। पोलीस अधिकारी सुद्धा घरी येतील असं सांगत होते, पण शेवटी डेड बॉडी आल्यावरच गुन्हा दाखल करून घेतला। पोलिसांनी सुद्धा हलगर्जीपणा केला असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारणाचा मुद्दा कुठलाच नाही। जे लोकप्रतिनिधी आहेत ते पोटतिडकीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात। मुख्यमंत्र्यांनी जी स्पेशल एसआयटी नेमली आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे असं देखील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं। धनंजय मुंडे म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणात कारवाई पहिल्याच दिवशी झाली होती आणि पहिल्याच दिवशी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती। बाकीच्या इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी 8 वेगवेगळ्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या। त्यामुळे इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल। माझ्या आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करणारी असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यातला एक वाल्मिक कराड आहे। आता त्यांच्यावर गुन्हा दाखल का केलाय, कशामुळे झालाय याचा तपास पोलीस करतील।